नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, कारण नागपंचमी आणि श्रावणी सोमवार हे दोन्ही शुभप्रसंग एकाच वेळी आले आहेत. श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनात सर्वात आधी भगवान महादेवाची भक्ती, मंदिरातील घंटानाद, बेलपत्र, अभिषेक आणि ओम नमः शिवाय हा मंत्र आठवतो. आणि याच पवित्र महिन्यात नागपंचमीचा सणही श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीचे महत्त्व, श्रावणी सोमवारचे महत्त्व, पूजा कशी करावी, कोणती प्रार्थना करावी, या दिवशी कोणत्या गोष्टी श्रद्धेने केल्या जातात याबद्दल जाणून घेणार आहोत. आता आपण नागपंचमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा नागदेवतेला समर्पित असलेला एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नागाला पूजनीय स्थान दिले आहे. नागदेवतेला निसर्गाचा आणि भूमीचा रक्षक मानले जाते. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार केला जातो. या दिवशी अनेक घरांमध्ये नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून पूजा केली जाते. आपल्या घरातील परंपरेनुसार फुले, हळद कुंकू आणि नैवेद्य अर्पण केला जातो. नागदेवतेची पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. या दिवशी आपण अशी प्रार्थना करू शकतो की, हे नागदेवता, आमच्या कुटुंबावर आपली कृपा राहू दे, आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे, सर्व संकटापासून आमचे रक्षण करा. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा सुखसमृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी बहिणींनी उपवास करण्याची परंपरा आहे. आपल्या घरच्या परंपरेनुसार हा उपवास आणि पूजा श्रद्धेने केली जाते. आता आपण श्रावणी सोमवारचे महत्त्व जाणून घेणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्तांसाठी विशेष असतो. या दिवशी अनेक भक्त सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण केले जाते. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. महादेवाची पूजा करताना मनापासून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आपल्याकडे मोठ्या पूजा करण्याची परिस्थिती नसेल तरी काही हरकत नाही. देवासाठी मोठ्या गोष्टीपेक्षा मनातील श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. आपण घरच्या घरी महादेवासमोर दिवा लावून हात जोडून काही मिनिटे शांतपणे प्रार्थना केली तरी ती भक्तीच आहे. हर हर महादेव. आता नागपंचमी आणि श्रावणी सोमवार दोन्ही हे दिवस एकत्र आल्यामुळे यावेळी नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे हा दिवस भक्ती आणि श्रद्धेने साजरा करण्यासाठी विशेष वाटतो. सकाळी घराची स्वच्छता करून देवघरातील देवांची पूजा करावी, दिवा आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर प्रथम आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतांचे स्मरण करावे. नंतर नागदेवतेला नमस्कार करून नागपंचमीची पूजा करावी आणि भगवान महादेवाची मनोभावे पूजा करावी. पूजा करताना घाई करू नये माणसाने. आपल्याला जितका वेळ शक्य असेल तितका वेळ देवाचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत करत मन शांत ठेवावे. त्याच्यानंतर महिलांसाठी आणि महिलांनी कुटुंबियासाठी करायसाठी प्रार्थना. या शुभ दिवशी आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करूया. हे महादेवा, आमच्या घरावर सदैव आपली कृपादृष्टी राहू दे. आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, सुख आणि समाधान राहू दे. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुख, शांती लाभू दे. आमच्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका माफ करा आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवा. हे नागदेवता, आमच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करा. सर्व संकटे दूर होऊ देत आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू देत. हर हर महादेव. आता आपण नैवेद्य आणि काय दाखवायचं ते बघणार आहोत. पूजा झाल्यानंतर आपल्या आपल्या घरच्या पद्धतीनुसार नैवेद्य दाखवावा. नैवेद्य साधा असला तरी चालतो. देवाला अर्पण करताना तो शुद्ध मनाने आणि श्रद्धेने अर्पण करणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच ठिकाणी दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि पुरणाचे कानोले पण करतात, ते पण दाखवले जातात. त्या दिवशी
गॅसवर ठेवून काही भाजायचं नसते, त्याच्यामुळं कट करायचं नसते, म्हणून ते उकडीचे कानोले पुरण भरून केलेले ते प्रसाद म्हणून दाखवतात. नंतर सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि शक्य असल्यास घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर हा आपला अशा प्रकारे नागपंचमीचा व्हिडिओ मी सांगितलं. प्रत्येक घरांच्या परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं असं बरंच वेगवेगळं असू शकतं, पण मी पण काही माहिती सांगितली आहे, ती पण तुम्ही लक्षात ठेवा बघा. तर अशा प्रकारे आपण नागपंचमी आणि श्रावणी सोमवार हा शुभ दिवस भक्तिभावाने साजरा करू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद राहो, हीच भगवान महादेव आणि नागदेवतेच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागदेवतेचा जय जयकार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. हा पण जप आपण करू शकतो महादेवाला नमस्कार पूजा करताना. जय जय श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. नातेवाईकांना पण शेअर करा. अशाच भक्तिमय आणि घरगुती रोजच्या जीवनातील सुंदर व्लॉगसाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा. हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. आणि धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ.